तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता आपले जे 2015चं मॉडेल आहे JCB इकोमॅक्स. तर त्याच्यामध्ये ना एक प्रॉब्लेम आला होता. हे जे लाईट आहे ना, हे जे ना आपले चालू होत नव्हती. म्हणते सीजन लागायच्या पहिले करून घेऊ म्हणतो त्याचं काम. तर आपण इथं खोललेलं आहे सर्व. पहिले आपण फ्यूज वगैरे चेक केले होते, त्याचं काही बजेट पटला नाही. आणि त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, हा जो इकडच्या साईडचा हा राहतो अप्पर डिप्पर मारायचा, तो त्याच्यामध्ये ना ही वायरची ही तुटलेली होती, शोल्डिंग निघालेली होती म्हणजे त्याचीवाली. इथं बघू शकता तुम्ही कॅमेरामध्ये ही वायर, ही इथं बघू शकता. तर ही जी वायर होती तुटलेली, आता आपण ती शोल्डिंग वगैरे मारली आणि आता ते लाईट आहेत ना ते चालू होतील. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचा जर असा काही मशीनमध्ये वगैरे प्रॉब्लेम आला ना, तर तुम्ही पण आहे ना इथं पण बघून घ्यायच्या. कारण की जे जुन्या वायरी होता ना, जुन्या वायरी झाल्या की मग थोडंसं कडक होता, त्यामुळे आहे ना ते काय होतं, तो थोडासा जोर लागला का वायरींना ते नंतरून तुटत असतात. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपण आता ते लावून वगैरे पाहिलं, तुम्ही इकडे बघू शकता ती वायर तुटलेली होती आपलीवाली. ही वेगळ्याचं कॉटन टूप मारलेलं आहे, ती दाखवतो. ही जी वायर होती ना आपल्यावाली तुटलेली, ती शोल्डिंग वगैरे मारली आपण हिला. आता लाईट चालू करून पाहू आपण. तुम्ही बघू शकता, करा चालू लाईट कर. हे बघा तुम्ही इकडे लाईट जे आपले प्रॉपर आता चालू व्हायला लागून गेलेले आहेत. करणार चालू बंद करणार तेल बी धरता येत नाही व्यवस्थित. तुम्ही इकडे बघू शकता की कशा प्रकारे आपलं जे लाईट आहे ते चालू होत आहे. तर असा प्रॉब्लेम राहतो काही काही काय. तुम्ही इकडे बघू शकता अप्पर डिपर बी एकदम प्रॉपर वर्क करायला लागून गेलं. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अशा व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जयदीप पाटील 744. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आपलं जे हे लाईट वगैरे बंद पडलेलं आहे ते आता प्रॉपर चालू व्हायला लागून गेले. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं जायचे. तर आपण आहे ना ही वायर तुटलेली होती, म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता, ही बघा ही वायर तुटलेली होती आणि ही सफेद वायर आपण इथं थोडीशी काळी वायर जॉईन करून आणि शोल्डिंग मारून दिलेली. आणि आता प्रॉब्लेम काय झालेला आहे की आपलं जे हे अप्पर डिप्परचं हे लाईटचं वायपरचं जे आहे ना, त्याच्या नाही तर ना मध्ये नट जो आहे ना तो खुलला गेलेला आहे, म्हणजे डायरेक्ट त्याच्यामध्ये राहून गेलेला आहे. आता तो तुम्हाला इथं कॅमेरामध्ये काही दिसणार नाही. तर इकडे तुम्ही बघू शकता, हा इथं खोडावलेला आहे. मग आता तो कसं काय निघेल ते बघू. आता तो काढून वगैरे घेऊ, मग फिटिंग वगैरे करू, तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये. तर पूर्ण बघा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण जे आहे ना वेल्डिंगच्या साहाय्याने, तुम्ही इकडे बघू शकता, वेल्डिंगच्या साहाय्याने ना नटला थोडीशी वेल्डिंग वगैरे मारून आहे ना बाहेर काढून टाकलेला आहे. आता तो निघून गेला आहे सक्सेसफुल, एकदम आपलं वर्क होऊन गेलेलं आहे. आता आपले हेडलाईट वगैरे एकदम तुम्ही इकडे बघू शकता खुलून गेलेलं आहे. आता खुलून दाखवतो आम्ही तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. अशाच महत्त्वाच्या कामाच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा निघून गेलेलं आहे मित्रांनो, तुम्ही पण असा खोलून बघ जा. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आपण आहे ना आपले हेडलाईट जे आहे ना ते फिटिंग केले गेलेले सर्व खोलून ठेवले होते आपण अशा पद्धतीने. तुम्ही इकडे बघू शकता हेडलाईट तो खोलले असल्यामुळे आता ते आपल्याला लावावं लागतं आहे. आणि प्रॉब्लेम जो होता तो इथं तुम्ही बघू, ते जे ठेवलेलं आहे तुम्हाला इकडे दाखवतो मी. इथं का हे बघा इकडे, याच्यामध्ये प्रॉब्लेम होता, ही शोल्डिंग तुटलेली ती वायरची. मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर आता तुम्ही व्हिडिओ आहे ना तुम्ही पूर्ण बघा. आता आपल्याला आहे ना जे मागचे लाईट आहेत ना आपल्यावाले, असे जे मागचे लाईट आहेत ना मागचेवाले, त्याला आहे ना ते पण बंद पडलेले आहेत आपल्याला. मी तुम्हाला दाखवतो. आता ते लाईट जे आहे ना, हे बघा इथं वायरिंग वगैरे निघालेली आहे, तुम्ही इकडे बघू शकता. हे लाईट पण बंद आहेत आपले, चारीचे चारी आहेत नवे. पण आता ते पण आपल्याला आहे ना चालू करायचे आहेत. फक्त त्याच्यामध्ये ना 2च चालू आहेत, 2 जे आहेत ना आपले बंद पडलेले आहेत. तर ते पण आपण चालू करू. हे बघू शकता मी आता लाईट वगैरे चालू करून आलेला आहे, मशीन बटन चालू केलेलं आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता, म्हणजे आपला जो एकच लाईट चालू आहे, मला असं वाटलं 2 लाईट चालू, हिची वायर निघाली असेल कदाचित. तुम्ही इकडे बघू शकता. आता हे लाईट बी आपण प्रॉपर चालू करू. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा पूर्ण, तुम्हाला लगेच समजेल काय प्रॉब्लेम आहे असं. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा. अशाच इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता जे आपले जे लाईट आहेत ते पुढचे तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो, हे जे आहेत ना दोघे लाईट जे आहेत आपल्याला चालून गेलेले आहेत. आता आपण मागचे पण पूर्ण चालू करू, म्हणजे टोटल सर्व लाईट जे आहेत आपण मशीनचे आपण जे ना चालू करून घेऊ. मग
तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम होता भाऊ आपल्या लाईटांमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर मित्रांनो आपला जो इथं नट खुलला गेलेला होता तुम्ही इकडे बघू शकता. थांबू 2 मिनिटं. इथं तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये की तुम्हाला इतकं स्पष्ट दिसणार नाही, पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं जे नट खुडवलेला होता ना, म्हणजे ते तुटलेला होता तो आपण आता हे जे 2 नट आहे आपण ते कुठून घेतले तुम्हाला दाखवतो मी. इथून तुमच्या जरा एकदा कदाचित तुटला ना, तुम्ही आहे ना इथून हे जे राहता ना लिव्हर्सचे ते लबर वगैरे इथून तुम्ही हा नट खोलून घेऊ शकता. आम्ही इथून दोघं ते इथून एक खोललेला आणि इथून एक खोललेला. इथं बघू शकता हे नट खोललेले आहेत आणि इकडे मागे पण राहतात ते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अशा आज महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता आता. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो मला असं वाटलं होतं की तुम्हाला नंतर दाखवू, पण मी आता तुम्हाला दाखवतोय बसवता कसं असे रिव्हर्स फॉरवर्डचे आणि ते नट पण दाखवतो. जुगाडचे नट आपण तिथून जुगाड करून इथं लावून दिलेले आहे. त्याचे जे थ्रेड आहे ना ते मॅचून गेले. ते नट जे आहेत ना हे तुटून गेले होते आपले याच्यामध्ये जाऊन गेला होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तसे. आणि ते नट जे आहेत ना आपण इथून काढलेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही हा नट इथून एक काढलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता इथून एक काढलेला आहे आणि इथून एक काढलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता आपलं पूर्ण फिटिंग करायचं बाकी. तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण फिटिंग करायची बाकी. मित्रांनो आपलं सर्व फायनल बसवलं गेलेलं तुम्ही इकडे बघू शकता. सर्व एकदम रेडी होऊन गेलेलं तुम्ही बघू शकता इकडे. तर ओके सगळं. तर तुम्ही इकडे बघू शकता. आता आपण हे मागचे लाईट चालू करतोय आतमध्ये. तर आता आपण हे मागचे जे लाईट आहेत ना ते आता चालू करतोय. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा. मित्रांनो आपली जी पिन होती ना ती करावी. आता आपण घरामधून पिन वगैरे आणू आणि तिथे बसू बघतो चालू होतं का नाही लाईट. का लाईटमध्ये फॉल्ट आहे तर आपल्याला चारही लाईट जे आहेत ते चालू करायचे आहेत. आता फक्त एकच लाईट जो आहे आपला चालू आहे. तर आता व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो आपण आता वायर वगैरे काढून घेऊ. तुम्ही इकडे बघू शकता ही आता वायर वगैरे काढू. ही पिन लागणार आहे आपल्याला. नवा लाईट आहे आपल्याला. आता ही पिन वगैरे काढून तिकडे जेव्हा आपण भावाकडे. तर मित्रांनो आपण ही पिन वगैरे घेऊन घेतली. आता तुम्ही इकडे बघू शकता ही मायनस पॉईंट हा तुम्हाला इथं अंगठा जो दिसत चला. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आपला आता दुसरा जो लाईट आहे तो आता खोलला गेलेला. त्याच्यामध्ये म्हणे लाईट नव्हता. तर ते कनेक्शन आता आपण बघू चालू आहे का बंद आहे. तर चेक करू आपण ते कनेक्शन. तर तुम्ही इथं बघू शकता हे कनेक्शन जे आहे ते चालू आहे. तुम्ही इकडे बघू शकता. आता आपण लाईट वगैरे आणू. लाईट कुठे आहे रे भाऊ. तर मित्रांनो आपण इथं आता लाईट वगैरे शोधू. इथं भरपूर लाईट पडलेल्या आपल्याकडे जुने वगैरे आपण काही फेकत नाही. तर बघू आता इथं लाईट वगैरे सापडते का. आहे इथं तुम्ही बघू शकता हा लाईट आहे. पण आता बघू तो चालू आहे का बंद आहे. तर खोलतो मी याला. तर आपला जो लाईट आहे तो खोलला वगैरे गेलेला आहे. आता आपण तिकडे मशीनकडे घेऊन जाऊ. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो आपण जे आहे ना आता नवा लाईट टाकणार आहे. म्हणजे एक जो लाईट आहे ना आपला गोल गोल फिरतो. आता ती पिन वगैरे काढली होती तुम्हाला मागे मी बोलला होता. पिन काढली आपण या खोक्यामधून. इथं तुम्ही पैस तर दाखवली तुम्ही तुम्हाला. पण आता तुम्ही इकडे बघू शकता नवा लाईट टाकणार आहे आपण मशीनमध्ये आता. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर मित्रांनो हा जो लाईट आहे इथं तुम्ही बघू शकता. हा जो आहे ना हा जो नट इथं तुम्ही बघू शकता. मध्ये हा जो नट आहे हा इथून जो कंपनीचा येतं वूड येतो ना याच्यामधून जो आहे ना स्लीप इथून हा नट वरचा जो नट इथून स्लीप आहे. त्यामुळे आपण आहे ना हा इकडे तिकडे फाकून जातो. असा किती टाईट केला तरी टाईट होत नाही. त्यामुळे इथं आपल्याला नवा लाईट टाकायचं आहे. तर आपलं हे सगळं लाईट वगैरे खोलून पडलेले तिथं तुम्ही इकडे बघू शकता. तिघी चारी आहे तुम्ही इकडे बघू शकता. 1 2 3 4 तिकडचं 1 5 म्हणजे एक लाईट नवा आहे आपल्याकडे. तर तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा हे बाकीचे इथं पिनाने याची बी पिन गेलेली आहे आणि त्याची बी पिन गेलेली आहे. म्हणजे 2 पिना नव्हत्या आणि हे लाईट बी नव्हती त्याच्यामध्ये 2. काही नाही आता एक नवा लाईटून घेईल. त्यामुळे काही टेन्शन राहणार नाही. एकच लाईटमध्ये लाईट टाकायची गरज पडेल आपल्याला. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर आपला जो आहे मित्रांनो आता नवा जो लाईट आहे तो चालून गेलेला आहे. नवा बसून गेला आपण इथं. आता याला जे आहे ना इथं बघू शकता तुम्ही ही जी पिन आहे ना ही डायरेक्ट करून देऊ. आता आपल्याकडे सध्या पिन नाही आहे. ही पिन पण जळालेली आहे. इथून जे तुम्ही बघू शकता
मध्ये कॉईल जे आहेत ना, तुम्हाला इथं दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये, तुम्ही इथं बघू शकता. या कॉईल वगैरे चांगले आहेत, फक्त जी पिन आहे ना ती खराब झालेली आहे. ती पिन आता सध्या नाही, आता तो बंद राहील, पण ही तिघीचे लाईट ते चालून जाते. तर मित्रांनो, आपले जे 2 लाईट आहेत मधले, हा आणि हा मधले जे लाईट आहेत ना ते चालू झालेले आहेत. आणि याची जी ना ही पिन गेलेली होती आणि 2 याच्यामध्ये काही लाईटच नव्हते, त्यामुळे आता ही पिन वगैरे बदलू. आणि इकडच्या याची बी ना एक पिन गेलेली आहे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. आता हे बी फिट करून घेऊ आणि एक नवा लाईट टाकलेला आपण इथं. हा आता तुम्ही बघू शकता इकडे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर मित्रांनो, आपले जे ना ते सर्व लाईटांचं काम एकदम टकाटक उचलून गेलेलं आहे. तुम्ही इकडे बघू शकता की आपण थोडाफार जुगाड वगैरे लावून ही पिन वगैरे जुगाड वगैरे करून सर्व याच्यामधलं वेगवेगळे पार्ट वगैरे बसून सर्व जे लाईट आहेत ते चालू करून घेतलेले आहेत. बाकीच्यांमध्ये काही लाईट वगैरे नव्हते आणि तर सर्व जे लाईट आहेत ते चालवून गेलेले आहेत. सर का भाऊ, तुम्ही इकडे बघू शकता व्हिडिओमध्ये सर्व चारीचे 4 लाईट चालू झालेले आहेत आणि पुढचे पण आहे आणि पुढचे जे लाईट आहेत ते पण चालू झालेले आहेत. तर मित्रांनो, आपले जे आहेत ना ते सर्व जे लाईट आहेत ना, तुम्ही इकडे बघू शकता चारीच्या चारी ते चालू. पुढचे बी लाईट चालू करा भाऊ, चालू झालेले आहेत. पुढचे बी आता दाखवतो मी तुम्हाला. पुढचे सर्व आणि सर्व आपले टाकाटक होऊन गेलेले आहेत. तुम्ही इकडे बघू शकता मागचे पुढचे सर्व जे लाईट आहेत ओके होऊन गेलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण. तर मित्रांनो, आपले जे आहेत ना हेड लाईट पण मेन जे लाईट आहेत ते पण चालू झालेले आहेत. वरचे तर चालूच होते आपल्याला. आता मागचे तुम्हाला दाखवतो मी. मागचे जे तुम्ही बघू शकता इकडे, मागचे जे लाईट आहेत आपल्यावाले ते पण जे ते चारीच्या चारी तुम्ही पहिले मी दाखवलं होतं. एकच इकडचा जो होता, हा जो इकडचा लाईट होता तो चालू होता. आता चारीच्या चारी सर्व चालू झालेले आहेत ते. तर मित्रांनो, आपलं वायरिंग त्याचं कारण असं होतं की आपले इथं तुम्ही बघू शकता. आता मी वरती चढतो, मशीन एकदम उंच आहे. तर या ज्या वायरी राहतात ना, या झाडांमध्ये अटकून जातात आणि त्यामुळे ते तुटून जातात. पिना वगैरे आपण लावून दिलेलं आहे, डायरेक्ट करून दिलेलं आहे म्हणजे तोडून सनी. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे एक नवी पिन टाकलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता ही नवी पिन टाकलेली आहे आपण इथं, तुम्हाला दिसत असेल बघा. आणि सर्व जे लाईट आहेत ते आपले चालू झालेले आहेत आणि हा एक लाईट आपण नवा टाकलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर मित्रांनो, आपला लाईट वगैरे जे ते आपले फिट झालेले ते म्हणजे चालू झालेले सर्व. आता आपण ना इथं तुम्ही बघू शकता LED फिटिंग करतो आपण इथं. याच्या खाली इथं तुम्ही बघू शकता, इथं जी आहे ना ही जागा तुम्हाला कॅमेरामध्ये इथं दिसत असेल बघा. इथं आपण LED फिटिंग करणार. इथं जे आपल्याला बॉटल वगैरे ठेवलेली राहते इथं आपलं जे आहे ना म्हणजे उजेड पडायला पाहिजे. आपण ही प्रोफाईल पट्टी घेतलेली आहे. तुम्हाला इथं याच्यापैकी कोणती जी पाहिजे ती आपण LED लावू. आपल्याकडे खूप रंगांचे आहेत, म्हणजे 2-3 प्रकारचे आहेत. एक लाल आहे, एक सफेद आहे आणि एक वाम असते म्हणतात आणि गुलाबी एक. लाईटिंग बसू आता, जी चांगलं दिसेल ना ती बसू आता. आणि ती एक प्रोफाईल पट्टी बघू. हे बघा, तुम्ही इकडे बघू शकता अशी आपण तिथं फिटिंग करणार हिच्यामध्ये, म्हणजे दूध वगैरे जी ती आपल्या याच्यामध्ये जाणार नाही लाईटिंगमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आता आपण ना ही वाईट लावायची तर निश्चय केलेलं आहे, म्हणजे डन केलेली हिला. इथं लोगो आपण ही वाईट. तर बघू शकता तुम्ही, चांगली दिसते का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर एकच नंबर दिसते माझ्या मते. तर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आता आपण इथून काढून घेतलेलं आहे. तुम्ही इकडे बघू शकता, इथून बघू शकता तुम्ही, इथून काढून घेतलेलं आहे. ते मीटर आता लावून देऊ. आपलं मीटर बंदच पडलेलं आहे त्याचे, तुम्ही काही इतके बघू नका. तर इथून आपण वायरी टाकलेलं आहे मित्रांनो. तुम्ही इकडे दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये. तर आता बसवू आपण LED.
तर मित्रांनो आपली जी प्रोफाईल वगैरे पट्टी ती बसवली गेलेली आहे, तुम्ही इकडे बघू शकता. आणि लाईटिंग जी आपली ही पण बसवली गेलेली. तुम्हाला इथं जर दिसत असेल तर बरं आहे, नाही तर काही खरं नाही. मग कॅमेरामध्ये तुम्ही बघू शकता, इकडे दिसत असेल तर काही वांधा नाही दिसत असेल तर काही विषय नाही. तर इथं तुम्ही बघू शकता एकदम भारी लुक दिसतोय. आता म्हणजे व्हाईट कलरची ना, त्यामुळे काही टेन्शन नाही. मित्रांनो आपले जे लाईट वगैरे होते ते सर्व जे चालू झालेले होते. आणि इथं आपण तुम्ही बघू शकता आपण लाईटिंग लावून दिलेली आहे. सर्व जे लाईट आहेत आपल्याला ते चालू झालेले आहेत, पुढचे मागचे खालचे वरचे. तर सर्व जे आहेत ते चालू झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो बघा, जे आपले ते सर्व जे लाईट आहेत ना ते चालू झालेले आहेत. आणि इकडे तुम्ही मागे पाहू शकता मागचे बी जे आहेत ना ते सर्व जे आहेत ना चालू झालेले आहेत. आणि जो नवा लाईट आहे ना त्याचा फरकच पडतो थोडासा. नवा असल्यामुळे त्याची जी लाईटाची धमकी ती जास्ती पडते, तुम्ही इकडे बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि हे जे आपले लाईट आहेत ते खाली वरती आहेत ना, ते आता आपण लेवल वगैरे करून घेऊ. भेटू तुम्हाला